Welcome to Chate Group of Education, Sambhajinagar. I am Rohini Pathak, Maths faculty. Today we continue basic about maths. Here I take point triangles. You know triangle, 3 vertices, 3 sides, closed figure is triangle. Now some savants in triangles. सेवियन्स हा वर्ड नवीन आहे, ओल्ड बुक मध्ये होता. सेवियन म्हणजे वर्टेक्स आणि अपोजिट साइड यांना जॉईन करणाऱ्या सेगमेंट्स. देर आर नंबर ऑफ सेगमेंट्स जॉइनिंग वर्टेक्स टू इट्स अपोजिट साइड. दे आर कॉल्ड एज सेवियन्स. We see about savians. First savian, median. I am revising all the points you have studied up to 10th standard. First point, median. Median means the savian which joins midpoint of a side. Means if BC midpoint of triangle ABC, midpoint of a side to its opposite vertex, this savian is called as median. There are 3 medians in a triangle. Second median here BE, E midpoint of BC. Third median CF, here F is the midpoint of AB. And all 3 medians concurrent. You know concurrent word, concurrent. Concurrent word म्हणजे काय बघा, जसा इंटरसेक्ट वर्ड आहे. इंटरसेक्ट म्हणाल तर 2 लाइन्स इंटरसेक्ट. Concurrent means 3 or more than 3 lines if passing through the same point. 3 or more than 3 lines passing through the same point, then such lines are called as concurrent lines. Okay, now here all 3 medians are concurrent. Concurrent means they meet at one point, and that point of concurrence is called as centroid, denoted by G. 3 medians concurrent each other. That point of concurrence is called centroid, denoted by G. And one more property, this G divides each median in the ratio 2:1. G divides median in ratio, which ratio? 2:1. Remember this main property. G divides, centroid divides each median in the ratio 2:1. म्हणजे ह्या एडीचे जर तुम्ही 3 पार्ट केले, समजा 6 सेंटीमीटर आहे, तर त्या 6चे 3 समान पार्ट करा. त्यातले 2 पार्ट एजीला द्यायचे आणि 1 पार्ट जीडीला द्यायचा. सेम इथं पण या साईडला बीजीला 2 पार्ट द्यायचे आणि जीईला 1 पार्ट, सीजीला 2 आणि जीएफला 1 पार्ट. हे त्याचं मिनिंग आहे रेशोचं. ओके, नाव second savian, angle bisectors. Second savian, angle bisectors. You have studied this also. See here one triangle ABC. This is angle bisector. Suppose ray BD is angle bisector of angle ABC, means it bisects the angle B. म्हणजे बी अँगलचे 2 इक्वल पार्ट होतात, साईडचे नव्हे. म्हणजे इथं ADDC सेम असेल असं काही रूल नाही आहे. फक्त हा बी अँगल म्हणजे अँगल ABD आणि अँगल DBC हे 2 अँगल सेम आहेत. हिअर ऑल्सो देर आर 3 अँगल बायसेक्टर्स. ते 3 अँगल बायसेक्टर्स काढण्यापूर्वी आधी 10thला थेरम रिवाइज करून मग पुढे जाऊया. बघा अँगल बायसेक्टर थेरम लक्षात आहे का 10th मधला? काय, कारण हा पुन्हा 11-12वीत बऱ्याचदा लागतो.
काय थेरम आहे बघा, इफ बी डी अँगल बायसेक्टर then these ratios, which ratios, AD upon DC same as AB upon BC, AD by DC same as AB by BC. हा रेशो परफेक्ट म्हणजे आता हा अँगल बायसेक्टर आहे, याच्या समोर ची साईड पहिल्यांदा घ्यायची आणि जिथून स्टार्ट केलं तिथं परत या AB by BC. हा रेशो सेम असतो, याचा यूज फार आहे पुढे जाऊ. ओके, हा झाला अँगल बायसेक्टर थेरम. हा, आता त्याच्या आधी मी काय सांगत होते, देर आर 3 अँगल बायसेक्टर्स. जसा बी अँगलचा बायसेक्टर आहे तसा ए अँगलचा बायसेक्टर असेल. यू कॅन कंटिन्यू हिअर. सेम फॉर सी अँगल ऑल्सो. हिअर यू कॅन एक्सटेंड इफ यू वॉन्ट रेज. हिअर CF, हिअर AE. These are angle bisectors. Here also angle bisectors concurrent. Concurrent means they meet at one point. Here म्हणजे असं होत नाही कधी. आता हा ट्रायंगल आहे, हा एक अँगल बायसेक्टर, हा एक अँगल बायसेक्टर, हा एक अँगल बायसेक्टर, म्हणजे असे 3 ठिकाणी 3 जात नाहीत. दे कॉन्करंट ईच अदर अँड दॅट पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड ॲज इन सेंटर विच इज डिनोटेड बाय आय. याला इन सेंटर म्हणायचं, डिनोटेड बाय आय. तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये आठवतंय का बघा, तुम्हाला जर ट्रायंगलचं इन सर्कल काढायचं असेल, ट्रायंगलचं इन सर्कल काढायचं असेल तर तुम्ही काय करत होता, 2 अँगल बायसेक्ट करत होता आणि इथं सेंटर घेऊन हे इन सर्कल ड्रॉ करत होता. दॅट इज दी इन सर्कल. म्हणजे ट्रायंगलचं इन सर्कल काढण्यासाठी 2 अँगल बायसेक्टर्स, 2च का तर तिसरा तिथंच येतो, सेंटर इथंच येतो, म्हणून 2 सफिशियंट असतात. इन सर्कल काढण्यासाठी तुम्हाला अँगल बायसेक्टर्स काढावे लागत होते. इन सर्कलचं सेंटर म्हणून इन सेंटर. बघा काय सांगितलं मी, अँगल बायसेक्टर थेरम सांगितला पहिल्यांदा. तो थेरम काय सांगितला, AD by DC इज इक्वल टू AB by BC. हे मेन 3 अँगल बायसेक्टर्स एकत्र येतात, तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स इन सेंटर. इथं काय अशी प्रॉपर्टी नाही 2:1 हाच रेशो. आणि इन सर्कल काढायचं असेल तर हा सेंटर घेऊन सर्कल काढता येतं, विच टचेस दी ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल. दिस इज अवर अँगल बायसेक्टर. नाव नेक्स्ट सेवियन, थर्ड सेवियन, अल्टिट्यूड्स. Third one, altitude. What is mean by altitude? See here, one triangle, consider ABC. If you draw perpendicular from vertex to its opposite side, means if AD perpendicular on BC, then it is called as altitude. Here also 3 altitudes of a triangle, BE and one more CF. These 3 altitudes also concurrent. Concurrent म्हणजे एकाच पॉइंट मध्ये येतात. आणि हा पॉइंट जो असतो, हा पॉइंट विच इज कॉल्ड ॲज ऑर्थोसेंटर, डिनोटेड बाय O. Point of concurrence of altitudes is called orthocenter, denoted by O. आणि अजून एक पॉइंट सांगायचं आहे की ज्याला सेवियन म्हणता येणार नाही, पण महत्त्वाचा पॉइंट आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काय आहेत बघा ट्रायंगलचे. कन्सिडर वन ट्रायंगल. ड्रॉ हिअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर ट्रायंगलचा कसा काढतात लक्षात आहे, कन्स्ट्रक्शन आपली कसा, बी सेंटर घ्यायचा, मोर दॅन हाफ अप डाऊन आर्क, सी सेंटर इकडून इंटरसेक्टिंग आर्क, आणि हे इंटरसेक्शन्स आपण काय करतो असे जॉईन करतो. दॅट इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ BC. असे 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर्स वी कॅन ड्रॉ. देर आर 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. दे अल्सो कॉन्करंट, ते पण एकत्रच येतात. ॲक्च्युली आता ट्रायंगलचं नेहमी इथं C घेतलं, इथं जरा करेक्शन करते, D देते. का केलं करेक्शन बघा, हे बायसेक्टर्स म्हणजे लाईन्स, ॲरो करूया.
बघा, तर हा जो पॉइंट असतो हा डिनोटेड बाय सी. वाय? सी मीन्स सर्कम सेंटर. The point of concurrence of perpendicular bisectors. 3 perpendicular bisectors जिथे एकत्र येतात तो पॉइंट म्हणजे सर्कम सेंटर डिनोटेड बाय सी. बघा, आठवतंय का तुम्हाला? जर ट्रायंगलचं सर्कम सर्कल तुम्हाला काढायचं असेल, सर्कम सर्कल म्हणजे ट्रायंगलच्या 3 व्हर्टायसेस मधून पास होणारं सर्कल जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढत होता. लक्षात आहे का? बघा, या तिन्ही व्हर्टायसेस मधून पास होणारं सर्कल जर काढायचं असेल तर कुठल्या पण 2 साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढायचे जिथं इंटरसेक्ट होतील. दॅट इज इंटरसेक्ट म्हणता येत नाही. 2 काढलात तर इंटरसेक्ट, 3 काढलात तर कॉन्करंट होतील. तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे सर्कम सेंटर. तो सेंटर घेऊन, एवढी रेडियस घेऊन तुम्ही सर्कल काढत होता. ठीक आहे, हा एक पॉइंट सर्कम सेंटर. नाव थेरम्स रिलेटेड टू ट्रायंगल्स. ट्रायंगलची रिलेटेड कुठले कुठले थेरम्स आहेत बघा, थोडे लक्षात आहेत का? 9th पासून जाऊया. 9th मधला लक्षात आहे का? बघा, फर्स्ट मिड पॉइंट थेरम. मिड पॉइंट थेरम लक्षात आहे? बघा, इन ट्रायंगल ABC the segment joining midpoints of any 2 sides of a triangle, means suppose P is the midpoint of AB and Q midpoint of AC, then this PQ, the segment joining midpoints of any 2 sides of a triangle, is parallel to 3rd side, means PQ parallel to BC, and this segment is half of 3rd side also. PQ parallel to BC आणि PQ half of BC हा मिडपॉइंट थेरम आहे. ट्रायंगलच्या कुठल्याही 2 साईड्सचे मिडपॉइंट घेतले आणि ते जॉईन केले तर हा सेगमेंट या 3rd साईडच्या हाफ असतो आणि 3rdला पॅरलल असतो, असं ते स्टेटमेंट आहे. म्हणजे ABACच घ्यावेत असं काही नाही आहे. कुठल्याही 2 साईडचे, आता समजा दुसरं तुम्ही घेतले, हे आणि ही साईड घेतली तर हा सेगमेंट ही 3rd साईड होईल, याला पॅरलल जाईल आणि या 3rd साईडच्या तो हाफ जाईल. हा मिडपॉइंट थेरम आहे. याचा कॉन्व्हर्स पण होता बघा, लक्षात आहे का? बघा, कॉन्व्हर्सचा प्रूफ लक्षात नसला तरी चालेल. ह्या थेरमचा सुद्धा प्रूफ आता तुम्हाला लक्षात नसला तरी चालेल, पण हे स्टेटमेंट्स माहीत पाहिजेत. कॉन्व्हर्सचा स्टेटमेंट काय होतं बघा, थोडंसं स्टेटमेंट वेगळं होतं. नेहमी आपण इफ देन करतो असं स्टेटमेंट ते नव्हतं. काय स्टेटमेंट होतं इथंच सांगते बघा. एका साईडचा मिड पॉइंट घ्यायचा, फक्त एकाच साईडचा मिड पॉइंट घ्यायचा आणि दुसऱ्या साईडला पॅरलल लाईन काढायची. अ लाईन पासिंग थ्रू मिड पॉइंट ऑफ अ साईड पॅरलल टू सेकंड साईड बायसेक्ट्स 3rd साईड, असा तो कॉन्व्हर्सचं स्टेटमेंट होतं. म्हणजे एकच मिड पॉइंट दिला, दुसऱ्या साईडला पॅरलल सांगितलं तर ॲटोमॅटिकली ही लाईन तिसऱ्या साईडला बायसेक्टच करते, हे लक्षात घ्या. हे कॉन्व्हर्सचं स्टेटमेंट होतं. ओके, अजून कुठले थेरम्स लक्षात आहेत बघा ट्रायंगलशी रिलेटेड? मेडियनशी रिलेटेड एक थेरम असा नव्हता, एक स्टेटमेंट लक्षात आहे का? बघा, इन ट्रायंगल दिस सपोज मेडियन ABC ट्रायंगल आहे, AD मेडियन आहे, तर दिस मेडियन डिवाइड्स द ट्रायंगल इन 2 इक्वल एरियाज. ही प्रॉपर्टी म्हणून आहे, असा थेरम काही नव्हता, पण प्रॉपर्टी मेडियन ट्रायंगलचे 2 इक्वल एरियाज करते, हे लक्षात घ्या. 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट नव्हे, कॉन्ग्रुएंट हा पार्ट वेगळा आहे. कॉन्ग्रुएन्स लक्षात आहे का? कॉन्ग्रुएन्स येतो तुम्हाला म्हणून मी घेतला नाही आहे, आता इथं आलायच म्हणून बघा. कॉन्ग्रुएन्सच्या किती टेस्ट होत्या लक्षात आहेत? पहिली SSS, दुसरी SAS, तिसरी लक्षात आहे का SAA,
चौथी ASA आणि पाचवी टेस्ट होती ती हायपोटेनियस साईड टेस्ट किंवा त्याला RHS असं पण आपण म्हणतो, राईट अँगल हायपोटेनियस साईड टेस्ट. ह्या कॉन्ग्रुअन्सच्या 5 टेस्ट होत्या. ह्या मॅक्झिमम तुम्हाला लक्षात आहेत असं माझं मत आहे. त्यामुळे ह्या मी रिवाइज करत नाही. इथं कॉन्ग्रुअन्स हा वर्ड आला म्हणून तो फक्त मी त्या टेस्ट रिवाइज केलेत. बघा, मेडियन डिवाइड्स ईच ट्रायंगल इंटू इक्वल एरियाज. मेडियनमुळं 2 ट्रायंगल्स इक्वल होतात असा काही रूल नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे मे बी ऑर मे नॉट बी, होतील पण कदाचित. कॉन्ग्रुअन्सच्या टेस्ट पण लगेच मी रिव्हिजन म्हणून घेतलेले आहेत. अजून कुठला थेरम ट्रायंगलशी रिलेटेड झाला होता आठवतोय? बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, आपला 10वीतला पहिला थेरम. काय थेरम होता? इन अ ट्रायंगल इफ अ लाइन डिवाइड्स 2 sides, a line divides 2 sides of a triangle in 2 distinct points. एक लाइन ट्रायंगलच्या 2 साइड्सना 2 ठिकाणी डिवाइड करत असेल and if this line is parallel to this, then ratios are same. AD by DB आणि AE by EC हे रेशोज सेम राहतात. हा रेशो आणि हा रेशो सेम राहतो. आता याचा कॉन्व्हर्स पण झाला होता. कॉन्व्हर्स काय होता? इफ रेशोज सेम, कॉन्व्हर्समध्ये इफ आणि देन इंटरचेंज. इफ रेशो सेम देन पॅरलल. थेरममध्ये काय असतं? इफ पॅरलल देन रेशो सेम. कॉन्व्हर्समध्ये इफ रेशो सेम देन पॅरलल. ओके, ट्रायंगलशी रिलेटेड थेरम्स अजून काही होते आठवत आहेत का? बघा, हे रेग्युलर थेरम्स आहेत की जे तुम्ही पाठ केले होते ते. अजून एक थेरम आठवतोय का बघा तुम्हाला? इन राईट अँगल ट्रायंगल median drawn to hypotenuse. Suppose ABC triangle and BD is a median on hypotenuse. Hypotenuse वरची ही median आहे. तर ही median, this median BD is always half of AC. Statement काय सांगितलं मी? In right angle triangle, median drawn to hypotenuse is half of hypotenuse. हायपोटेनियस वरची मेडियन म्हणजे ही मेडियन या एसीच्या हाफच असते. याचा यूज पण बऱ्याचदा आपल्याला होतो. हे सगळं मी रिवाइज कराले कारण हे 11-12वीत कसं होतंय, तुमचं बेसिक नॉलेज मग हे तुम्हाला सगळं माहिती आहे असं कन्सिडर करून मग वेक्टर्समध्ये यांचा यूज आहे. वेक्टर म्हणून हा चॅप्टर आहे मॅथ्समध्ये, फिजिक्सचा असला तरी, आणि त्यामध्ये मग ह्या सगळ्या प्रॉपर्टीज कुठंतरी लागत असतात. अँगल बायसेक्टर बऱ्याचदा लागते. त्यामुळे हे सगळे थेरम्स जे आहेत ट्रायंगलशी रिलेटेड तुम्हाला हे सगळे थेरम्स माहीत पाहिजेत. आता कॉन्ग्रुअन्स मी सांगितला तसा इथे लगेच आधी सिमिलॅरिटी सांगून मग पुढे जाऊया. कारण कॉन्ग्रुअन्स सांगितलाय म्हटल्यानंतर सिमिलॅरिटी राहायला नको. कॉन्ग्रुअन्स आणि सिमिलॅरिटीतला फरक पण 10वीत झालाय तुम्हाला. बघा, कॉन्ग्रुअंट म्हणजे परफेक्ट मॅचिंग. हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल परफेक्ट मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे हा तुम्ही असा कट करून याच्यावर ठेवलात, परफेक्ट मॅच झाला तर तो कॉन्ग्रुअन्स झाला. सिमिलर म्हणजे काय? बघा, सिमिलॅरिटी तुम्ही आणि तुमचा फोटो म्हणजे दिसायला सेम वाटेल पण आकारानं सेम आहे का? नाही, लहान मोठं असतं, त्याला म्हणायचं सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगलमध्ये तुम्ही काय बघितलात? साइड्स प्रपोर्शनमध्ये आणि अँगल्स कसे? कॉन्ग्रुअंट. सिमिलर ट्रायंगल्सच्या साइड्स प्रपोर्शनमध्ये असतात आणि अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुअंट असतात. आता याच्या टेस्ट कुठल्या आहेत आणि कॉन्ग्रुअन्सच्या टेस्ट कुठल्या आहेत? जम्बलिंग करायचं नाही. सिमिलॅरिटीच्या टेस्ट कोणत्या आहेत बघा? SSS दोन्हीमध्ये कॉमन आहे, दुसरी SAS दोन्हीमध्ये कॉमन आहे आणि तिसरी इथं टेस्ट आहे फक्त ती AA टेस्ट. हे लक्षात घ्या. ह्या झाल्यात सिमिलॅरिटीच्या टेस्ट.
कॉन्ग्रुअन्समध्ये 5 टेस्ट आहेत, इथं 3च टेस्ट आहेत. आता याचा उपयोग जरी जास्त नसला तरी दोन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत, कॉन्ग्रुअन्स आणि सिमिलॅरिटी. त्या फक्त मी जाता जाता रिवाईज केलेत. मेन तुम्हाला जे लागतात हे सगळे जे थेरम्सचे स्टेटमेंट्स लागतात, प्रूफ पण लागत नाहीत. कुठला मिड पॉईंट थेरम माहीत असायला पाहिजे, मेडियन डिवाइड्स इक्वल एरिया माहीत पाहिजे, BPTचं फक्त स्टेटमेंट माहीत पाहिजे, ही एक प्रॉपर्टी माहीत पाहिजे. काय, राईट अँगल ट्रायंगलमध्ये मेडियन जर काढली हायपोटेनियसवर तर ती मेडियन हायपोटेनियसच्या हाफ असते. आणि सिमिलॅरिटीच्या टेस्ट आणि कॉन्ग्रुअन्सच्या टेस्ट मी एक्स्ट्रा म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे. नाव क्वाड्रिलॅटरल्स. क्वाड्रिलॅटरल्स हा पॉईंट थोडा रिवाइज करूया, त्याचे टाइप्स. क्वाड्रिलॅटरलचे मेन टाइप्स बघा. मेन सगळ्यात महत्त्वाचा टाइप पॅरललोग्राम. पॅरललोग्राम म्हणजे काय बघा, तर अपोजिट साइड्स पॅरलल. अपोजिट साइड्स आर पॅरलल. पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड्स पॅरलल असतात. म्हणजे या साईडला ही साईड पॅरलल, या साईडला ही साईड पॅरलल, असं असेल तर हा पॅरललोग्राम होईल. ओके. ABCD. याच्या प्रॉपर्टीज काय माहिती आहेत का? ही जी मी लिहिली आहे ही डेफिनेशन आहे. अपोजिट साइड्स पॅरलल ही पॅरलोग्रामची डेफिनेशन आहे. याच्या प्रॉपर्टीज काय आहेत? पॅरललोग्रामच्या प्रॉपर्टीज, पहिली प्रॉपर्टी आहे अपोजिट साइड जर तुम्ही पॅरलल काढला असाल दोन्ही तर अपोजिट साइड्स इक्वल असतात. अपोजिट साइड्स आर इक्वल. मेजरमेंट जर तुम्ही केलात तर ते सेम येतं. आता जशा मग अपोजिट साइड्स इक्वल असतात तसे सेम अपोजिट अँगल्स पण इक्वल असतात. अपोजिट अँगल्स also इक्वल. पॅरललोग्रामच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात, अपोजिट अँगल्स इक्वल असतात. आणि अजून एक प्रॉपर्टी महत्त्वाची आहे ती म्हणजे त्याचे जर डायगोनल्स तुम्ही काढलात तर हे डायगोनल्स बायसेक्ट करतात एकमेकांना, म्हणजे हाफ हाफ होतात. डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. बघा पॅरललोग्रामच्या मेन 3 प्रॉपर्टीज. डेफिनेशन काय? अपोजिट साइड्स आर पॅरलल, दॅट इज डेफिनेशन. प्रॉपर्टीज अपोजिट साइड्स इक्वल, अपोजिट अँगल्स ऑल्सो इक्वल. आणि डायगोनल्स जर ड्रॉ केलात तर हे AO आणि CO सेम असतं, ॲज वेल ॲज DO आणि BO पण सेम होतं. हे लक्षात घ्या. ह्या प्रॉपर्टीज आहेत. आता बाकीचे जे क्वाड्रिलॅटरल्सचे टाइप्स आहेत ते सगळे पॅरललोग्रामचे टाइप्स आहेत. मेन अजून एक टाइप राहिलेला आहे तो नंतर लिहूया आपण. या पॅरललोग्रामचे टाइप्स आहेत ते पहिल्यांदा आधी आपण बघूया. क्वाड्रिलॅटरल्सचे टाइप्स मी नंतर सांगते. मेन पहिला मी घेतलेला आहे कुठला? पॅरललोग्राम. त्याच्यावरच डिस्कशन आपण करालोय. टाइप्स ऑफ पॅरललोग्राम. पॅरललोग्रामचे टाइप्स. पहिला टाइप आहे रेक्टँगल. पॅरललोग्रामच्या टाइपमधला पहिला टाइप आहे तो रेक्टँगल आहे. रेक्टँगल म्हणजे काय? डेफिनेशन म्हणाल तर ईच अँगल 90 डिग्री. रेक्टँगलचा ईच अँगल 90 डिग्री. ओके. ही झाली त्याची डेफिनेशन. आता बघा हा टाइप्स ऑफ पॅरललोग्राम आहे. पॅरललोग्रामचा हा टाइप आहे, याचा अर्थ पॅरललोग्रामच्या सगळ्या प्रॉपर्टीज याला लागू आहेत ना. पॅरललोग्रामच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. कुठल्या 3 प्रॉपर्टीज आहेत? तर अपोजिट साइड्स. अपोजिट साइड्स कशा असतात? कॉन्ग्रुअंट. अपोजिट अँगल्स ऑल्सो कॉन्ग्रुअंट. डायगोनल्स बायसेक्ट. या पॅरललोग्रामच्या प्रॉपर्टी आहेत. मग पॅरललोग्रामचाच हा प्रकार आहे म्हणजे त्याच्या 3 प्रॉपर्टीज ह्याला असणार आहेत. पण याची स्वतःची एक प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी आहे? तर याचे डायगोनल्स कॉन्ग्रुअंट असतात.
बायसेक्ट तर होतातच, पण असा हा डायगोनल आणि हा डायगोनल जर तुम्ही काढलात तर हे दोन डायगोनल सेम होतात. तसं पॅरलोग्राममध्ये होत नाही, एक मोठा आणि एक छोटा असतो. म्हणजे याची स्वतःची एक प्रॉपर्टी आहे, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. ॲक्च्युली लिहिताना ही थर्ड आणि फोर्थ मिक्स करून लिहितात. कशी लिहितात? डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट अँड बायसेक्ट इच अदर. पण मी तुम्हाला लक्षात राहायसाठी काय केले, पहिल्या 3 प्रॉपर्टी ॲज इट इज पॅरलोग्रामच्या लिहायच्या आणि चौथी एक स्वतःची त्याची लक्षात ठेवा, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. ओके, पॅरलोग्रामचेच टाईप्स आपण बघणार आहे. पॅरलोग्रामचा दुसरा टाईप आहे रोम्बस. पॅरलोग्रामचाच हा टाईप आहे. याची डेफिनेशन काय बघा, ऑल साइड्स सेम. ऑल साइड सेम. शॉर्टकटमध्ये डेफिनेशन म्हणजे पॅरलोग्रामचाच हा टाईप आहे, याच्या सगळ्या साईड सेम असतात. पॅरलोग्रामचाच प्रकार असल्यामुळं पॅरलोग्रामच्या तिन्ही प्रॉपर्टीज इथं सेम असणार ना. काय काय 3 प्रॉपर्टीज? पॅरलोग्रामच्या 3 प्रॉपर्टीज. कुठल्या 3 प्रॉपर्टीज? आत्ताच इथं बघितल्या मी. अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स बायसेक्ट. मी पुन्हा पुन्हा म्हणते का, तर ह्या पाठ व्हायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे हे पाठ ॲक्च्युली झालेलं आहे सगळं, आपण हे रिव्हिजन घ्यालो आहे, सगळं बेसिक मॅथ्स आपण रिवाईज करालो आहे. पॅरलोग्रामचे डायगोनल्स बायसेक्ट होतात. मग याचं स्वतःचं काय, तर याची स्वतःची एक प्रॉपर्टी आहे. काय, तर याचे डायगोनल्स जर तुम्ही ड्रॉ केले तर याचे डायगोनल्स इथं आपण काय म्हटलंय, बायसेक्ट. बायसेक्ट तर होणारच, म्हणजे हाफ हाफ होणारच. ॲज वेल ॲज दे आर परपॅन्डिक्युलर, म्हणजे इथला अँगल 90 डिग्री असतो. रेक्टँगलमध्ये इथला अँगल 90 असत नाही, पॅरलोग्राममध्ये असत नाही. तिथं नुसते बायसेक्ट. रेक्टँगलमध्ये डायगोनल्स कॉन्ग्रुएंट होतात, इथं डायगोनल्स सेम होत नाहीत. बघा इथे एक मोठा आणि एक छोटा दिसतोय. डायगोनल्स कॉन्ग्रुएंट नाहीत, पण डायगोनल्स कसे असतात, परपॅन्डिक्युलर असतात. डायगोनल्स आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. प्रत्येकाचं स्वतःचं एक आहे. मग पुन्हा सांगताना काय करतात, ही कंबाईन करून सांगतात. काय, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपॅन्डिक्युलर आणि बायसेक्टर, असं ते कॉम्बिनेशन होतं. ठीक आहे. पॅरलोग्रामचा शेवटचा टाईप आहे स्क्वेअर. पॅरलोग्रामचे टाईप्स आपण बघतोय, त्यातला शेवटचा टाईप आहे स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, ऑल साइड्स सेम, ऑल अँगल्स सेम. ऑल साइड्स सेम अँड ऑल अँगल्स अल्सो सेम, किंवा ईच अँगल 90, कसंही तुम्ही म्हणा. ऑल अँगल्स अल्सो सेम. बघा स्क्वेअर, ईच अँगल 90 म्हणा, ऑल अँगल्स सेम म्हणलं तरी 90च होणार आहे. सगळ्या साइड्स सेम. आता हा सुद्धा पॅरलोग्रामचा टाईप आहे, म्हणजे पॅरलोग्रामच्या सगळ्या प्रॉपर्टीज याला लागू होणार आहेत. कुठल्या सगळ्या प्रॉपर्टीज? अपोजिट साइड्स इक्वल, अपोजिट अँगल्स इक्वल, डायगोनल्स बायसेक्ट. पण स्क्वेअर हा रोम्बस असणार आहे का नाही? असणार आहे. का? रोम्बस म्हणजे काय, ऑल साइड सेम. मग याच्या पण ऑल साइड सेम आहेत. याचा अर्थ या स्क्वेअरला हिची प्रॉपर्टी हीच लागणार की, म्हणजे डायगोनल्स परपॅन्डिक्युलर येणारच इथं. पुन्हा बघा स्क्वेअर हा रेक्टँगल पण असणार आहे. का असणार आहे? तर इथं काय म्हणलं आपण, रेक्टँगलचा ईच अँगल 90, मग स्क्वेअरचा पण ईच अँगल 90 असतोय. याचा अर्थ स्क्वेअर हा रेक्टँगल पण झाला. म्हणजे आत्ता जो टाईप सांगितलाय मी स्क्वेअर, हा स्क्वेअर पॅरलोग्राम पण असणार आहे. पॅरलोग्रामचा टाईप आहे तो रेक्टँगल पण असणार आहे आणि तो रोम्बस पण असणार आहे. सगळ्याचं कॉम्बिनेशन स्क्वेअरमध्ये येतं. म्हणजे ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, सगळ्या प्रॉपर्टीज म्हणजे कुठल्या बघा, अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स बायसेक्ट, ह्या मेन प्रॉपर्टी. पुन्हा रेक्टँगलची प्रॉपर्टी कुठली, डायगोनल्स कॉन्ग्रुएंट. रोम्बसची प्रॉपर्टी, रोम्बसची प्रॉपर्टी काय, डायगोनल्स परपॅन्डिक्युलर.
आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीज इथं एकत्र म्हणजे स्क्वेअरची प्रॉपर्टी ही शेवटची सांगताना कशी सांगतात बघा, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट अँड परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर, असं ते एकच स्टेटमेंट असतं. आपण ते मुद्दाम सेपरेट लिहिलेलं आहे. आपण टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बघत होतो. पहिला टाईप पॅरललोग्राम, आणि या पॅरललोग्रामचेच सगळे टाईप्स मी आता सांगितले. अजून 2 टाईप्स आहेत, ते इथं फक्त त्याचं नेमिंग लिहिते बघा. अजून 2च टाईप्स आहेत, ते इथंच मेन्शन करूया. कुठले? पहिला झाला पॅरललोग्राम. या पॅरललोग्रामचे हे सगळे टाईप्स आता मी एक्सप्लेन केले. दुसरा टाईप आहे तो ट्रॅपेझियम, आणि तिसरा आहे तो काईट. आता या दोघांबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन देते, ट्रॅपेझियम आणि काईटबद्दल. ट्रॅपेझियम म्हणजे ओनली 1 पेअर ऑफ अपोजिट साइड्स पॅरलल. ट्रॅपेझियममध्ये एकच पेअर पॅरलल जाते, दुसरी नाही. दुसरी जर पॅरलल गेली तर तो पॅरललोग्राम होईल, हे लक्षात घ्या. मग यामध्ये टाईप आहे पुन्हा आयसोसेलेस ट्रॅपेझियम पण असतो, तो त्याचा टाईप झाला. त्याचे डायगोनल्स पण कॉन्ग्रुएंट असतात. कुणाचे? आयसोसेलेस ट्रॅपेझियमचे. आयसोसेलेस ट्रॅपेझियम म्हणजे या 2 साइड सेम असतील तर याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट होतात, हे लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असले म्हणजे लगेच तो रेक्टँगल होत नाही. डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असल्यावर ट्रॅपेझियम पण होतो, आयसोसेलेस ट्रॅपेझियम, पण तो आयसोसेलेस पाहिजे. तर ओनली 1 पेअर ऑफ अपोजिट साइड्स पॅरलल, देन इट इज ट्रॅपेझियम. आणि एकच राहिला काईट. काईटचा शेप माहिती आहे तुम्हाला. काईटची डेफिनेशन अशी नाही आहे. कशी डेफिनेशन आहे बघा, या 2 ॲडजेसंट साइड्स सेम आणि या 2 ॲडजेसंट साइड्स सेम, बट नॉट दीज 2 ॲडजेसंट सेम अँड दीज 2 ॲडजेसंट सेम. दॅट इज दी कन्सेप्ट ऑफ काईट. फक्त या काईटची एक प्रॉपर्टी मात्र लक्षात ठेवा, याचा हा जो लार्जर डायगोनल आहे, हा लार्जर डायगोनल स्मॉलर डायगोनलचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो. काय सांगितलं मी? लार्जर डायगोनल ऑफ काईट इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ स्मॉलर डायगोनल. ही त्याची प्रॉपर्टी फक्त आहे, बाकी यामध्ये एक्स्ट्रा काय नाही आहे. ॲडजेसंट साईडची ही पेअर सेम असते, ही पेअर सेम असते, पण ह्या 2 सेम असत नाहीत, ह्या 2 सेम असत नाहीत, अशी तिची कन्सेप्ट आहे. त्याचा लार्जर डायगोनल स्मॉलरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो. म्हणजे जे आपण क्वाड्रिलॅटरल्स म्हणलं होतं, त्या क्वाड्रिलॅटरल्सचे सगळे टाईप्स, त्यातला मेन पॅरललोग्राम, त्याचे 3 टाईप्स एक्सप्लेन केले. पुन्हा ट्रॅपेझियम हा दुसरा टाईप आणि तिसरा टाईप आहे काईट. पॅरललोग्रामचे सगळे टाईप्स, सगळ्या प्रॉपर्टीज पॅरललोग्रामच्या सगळ्यांना लागू आहेत. रेक्टँगलला, रोम्बसला आणि स्क्वेअरला, ह्या 3 प्रॉपर्टीज आहेत. आणि मग प्रत्येकाची एक स्वतंत्र प्रॉपर्टी आहे, ती एक्सप्लेन केलेली आहे. हे तुमचं बेसिक नॉलेज 10वीपर्यंत तुम्हाला येतंय असं कन्सिडर करूनच 11वी त्याच्या पुढचं असतं. हे कोण पुन्हा सांगत बसत नाही. रेक्टँगलचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात का प्रूव्ह करायचं आहे, हा प्रकार पुन्हा असत नाही, हे लक्षात घ्या. हे तुम्हाला सगळं बेसिक येतंय असं कन्सिडर केलं जातं. ठीक आहे.